काळ भैरवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम काळ भैरवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम काळ भैरवाय नमः. नमस्कार मित्रांनो. आज शनिवार, मारुतीचा वार. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुढची कथा घेऊन येणार आहे, थोडक्यात पुढची माहिती घेऊन येणार आहे. तर आडिओ पासून एक 500 ते 600 मीटर अंतरावर, म्हणजे आडिवच्या आणि देगावच्या शिवावर असणार हे काळभैरवनाथाचं प्रमुख स्थान. याची कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी, म्हणजे आमचे पूर्वज, म्हणजे माझे पूर्वज, यांच्या पंजोबाच्या वडिलांच्या वडिलांना, जे आडिवमध्ये असताना अंकुलीला पूजेसाठी जात होते. म्हणजे दररोज जायचे पूजेला. रात्री 12 नंतर ते पायी अंकुलीला देवाला पाणी घालण्यासाठी जात होते. तर असं झालं मित्रांनो, तर तिथं गेल्यानंतर म्हणजे माझ्या पूर्वजांना काळभैरवनाथ प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान भैरवनाथ म्हणाले, भक्ता आता तू तिथं थांब, मी आता तुझ्या गावाला येतो. आणि गावाला येत असताना वाटेत कुठेही पाठीमागं बघू नको, असं देवाने आमच्या पूर्वजांना सांगितलं. सांगितल्यानंतर मग आमचे पूर्वज इथंवर येत असताना, आडिव आणि देगावच्या शिवावर येत असताना त्यांनी हळूच पाठीमागं बघितले की देव माझ्या मागं आहेत का नाही म्हणून हळूच पाठीमागे बघितले. आणि देव आडिव आणि देगावच्या शिवावर तिथं स्थापित झाले. म्हणून हे मूळ देवस्थान, गावचे मूळ देवस्थान म्हणजे काळभैरवनाथ, मूळ स्थान इथंच आहे आडिवचं. मग आता मूळ स्थान, मग इथून पुढं भैरवनाथाचा प्रवास आडिवपर्यंत कसा झाला ही उद्याच्या भागात आपण सांगणार आहे. तेव्हा रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय नमः. ओम काळ भैरवाय नमः. ओम अष्ट भैरवाय नमः. ओम रुद्र भैरवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय.